नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही सावली तालुक्यातील हिरापूर टोलनाक्यावर जे शाखेचं उद्घाटन करण्यासाठी दिनांक 7 एप्रिलला आम्ही गेलेलो होतो। सायंकाळी ते उद्घाटन झाल्यानंतर 6:30 वाजता आम्ही तिथून परत निघालो। त्या दरम्यान एक ट्रक जे आहे आडवा तिडवा असा चालत होता, म्हणून आम्हाला असं वाटलं की हा ट्रक कुठेतरी अपघात करेल, म्हणून आम्ही त्या ट्रकला अडवलं आणि थांबवलं। तेव्हा लक्षात आलं की ट्रक ड्रायव्हर हा दारू पिऊन आहे आणि तिथं रेती भरलेली होती। आम्हाला असं वाटलं 2 नंबरची रेती आणि हे ट्रक ड्रायव्हर अशा प्रकारचा आहे, म्हणून आम्ही RTOला फोन लावला। आमचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांनी RTOला फोन लावला। नंतर पोलीस निरीक्षक जे आहे तिथे सावलीचे त्यांच्याकडे फोन केला आणि त्याच्यानंतर ते घटनास्थळी उशिरा आले। 1 तासानंतर आल्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या। याला ट्रक ड्रायव्हरला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, त्याचे ड्रंक अँड ड्रायव्हर पोलीस केस केली आणि आम्हाला परत जाण्यास सांगितलं। आता आमचा तिथे काही रोल नव्हता, पण याच्यावर दबाव टाकून याला मारहाण करून ज्या पोलिसांनी याची सही FIR कॉपीवर घेतली आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला। या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही पोलीस महानिरीक्षक भुजबळ साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे। सोबतच महाराष्ट्रातले गृहमंत्री आणि आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केलेली आहे। कारण सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे पोलिसांचं ब्रीद आहे आणि असं असताना सुद्धा हे जर चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही। याच्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली।